नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन स्टाईलची इडली चटणी। डिटेल रेसिपी पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। इथे आपण हा इडली तांदूळ वापरलेला आहे। हा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो। इडली तांदूळ आपल्याला इथे 2 ग्लास मी इथे वापरलेले आहे आणि त्याच्या अर्धा प्रमाणात म्हणजे 1 ग्लास आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। हे डाळ आणि तांदूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आता स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। हे संपूर्ण स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आणि आपल्याला डाळ आणि तांदूळ साधारण 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे। 5 ते 6 तास आपल्याला हे छानपैकी धुवून झालेलं आहे। ह्याच्यावरती आता एखादं झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। आता मी हे भिजवून घेतलेलं आहे। डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरमध्ये रवा टेक्स्चरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता हे डाळ आणि तांदळाचं जे मिश्रण आहे थोडं जेवढं कमीत कमी पाणी आपल्याला होईल पॉसिबल तेवढं कमीत कमी पाणी टाकून आपल्याला हे काय करायचं आहे, रवा टेक्स्चरमध्ये बघा अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता हे जे संपूर्ण डाळ आणि तांदूळ आहे, आता हे इथे माझं वाटून झालेलं आहे। एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला पहिल्यांदा हे छानपैकी हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने असं गोल गोल पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। तुम्ही ह्या प्रोसिजरमध्ये तुम्ही अर्धा पेला इथे पोहे पण भिजवून टाकू शकता, त्यांनी पण छानपैकी असा सॉफ्टनेस इडलीमध्ये येतो। आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या हे फर्मेंटेशनसाठी आपल्याला आता हे पीठ ठेवून द्यायचं आहे। एक साधारण 8 ते 10 तास फर्मेंट व्हायला आपल्याला हे पीठ लागतात। 2 हिरव्या मिरच्या बघा ह्यामध्ये मी पीठ दळून झाल्यानंतर टाकल्या होत्या, त्यांनी हे छान असं फुलून पीठ येतं। एक 10 ते 12 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान फर्मेंट झालेलं आहे। बघा आता तुम्ही बघू शकता छान असं फुललेलं असं पीठ झालेलं आहे आपलं इडलीचं। आता हे आपलं इडलीचं पीठ रेडी आहे। आता आपण ह्याच्यातल्या ज्या मिरच्या टाकल्या होत्या त्या मिरच्या काढून घेणार आहोत। जेवढं पीठ आता आपल्याला लागेल तेवढं सुरुवातीला आपण एखाद्या वाडग्यामध्ये काढून घेणार आहोत। पीठ चांगलं पहिल्यांदा हे ढवळून घेतलेलं आहे। थोडंसं पीठ छोट्या भांड्यामध्ये मी काढून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता इडली आपली छान सॉफ्ट होण्यासाठी इथे मी एक थोडासा इनो टाकलेला आहे किंवा तुम्ही सोडाही इथे 1 पाव चमचा सोडा इथे टाकू शकता। इडली पात्र मी इथे ह्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे इडलीचे जे साचे आहेत त्यामध्ये ऑइलनी ग्रीस करून घ्यायचं आहे आणि थोडं इडलीचं जे आपलं पीठ आता तयार झालेलं आहे ते ह्यामध्ये भरलेलं आहे। बघा मी थोडंसं वरती गॅप ठेवलेली आहे कारण की इडली फुलल्यानंतर ती अगदी बाहेर येते। थोडंसं गॅप ठेवूनच आपल्याला हे पीठ थोडंसं टाकायचं आहे। आता इडली पात्रामध्ये बघा ह्या साचा टाकलेला आहे। एक साधारण 10 मिनिटच, फक्त 10 मिनिटाच्या वरती शिजवू नका, नाही तर इडली तुमची कडक होते। 10 मिनिटात इडली शिजायला लागतील। तोपर्यंत इथे आपण टोमॅटोची एक चटणी बनवूया। 2 टोमॅटो, 1 कांदा, थोडासा कढीपत्ता, 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे। ह्यामध्ये मी इथे सुक्या मिरच्या एक 5-6 सुक्या मिरच्या भिजत घातल्या होत्या, त्या मी टाकायच्या विसरली होती, त्या मी नंतर ॲड केल्या आणि ह्यामध्येच आपल्याला त्या आता वाटून घ्यायच्या आहेत। बघा छान अशी आपली ही जी चटणी आहे आपल्याला नंतर शिजवूनही घ्यायची आहे, ते मी तुम्हाला दाखवते नंतर। आता बघा इडली आपली 10 मिनिटात आपली छानपैकी शिजलेली आहे। फक्त 10 मिनिटं, मी 8 ते 10 मिनिटच इडली पात्र ठेवलं होतं, त्याच्यावर ठेवू नका। आता आपण जी चटणी बनवलेली आहे, वाटून घेतलेली आहे, ती चटणी शिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे फोडणी केलेली आहे। कढईमध्ये बघा मी सुकी मिरची, इथे राई टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं हिंग ॲड करायचं आहे। आता तेलामध्ये फोडणीमध्येच आपल्याला हे जी सर्व चटणी आपण वाटून घेतली होती टोमॅटो आणि कांद्याची, ही साऊथ इंडियन चटणी आहे। ह्याला टकल्ली चटणी असंही बोलले जातं। आता ही चटणी छानपैकी थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायची। आता ह्यामध्ये एक साधारण 1 चमचा आपण जे इडलीचं पीठ फर्मेंट केलं होतं ते फर्मेंट केलेलं पीठ ह्यामध्ये टाकायचं, जेणेकरून ह्या इडलीला एक चांगला थिकनेस येतो आणि चवही याची खूप छान अशी ह्याला उतरते। थोडंसं ह्यामध्ये टोमॅटो आंबट असतो, थोडीशी साखर मी ह्यामध्ये पाव चमचा टाकलेली आहे टोमॅटोचा आंबटपणा ॲडजस्ट करायला। इडलीचं आपलं पात्रही थंड झालेलं आहे। इडल्या बघू शकता तुम्ही मऊसूत अशा आपल्याला शिजलेल्या आहेत। ह्या अशा इडल्या तुम्ही नक्की करून बघा, खूप छान अशा सॉफ्ट इडल्या बनतात। हा जो तांदूळ आहे हा तुम्ही मार्केटमधून आणू शकता, इडली चावल त्याला बोललं जातं। चटणी पण आपली रेडी आहे। इडल्या पण सर्व मी आता इडली पात्रातल्या काढून घेतलेल्या आहेत। इडली चटणी आपली आता मस्तपैकी रेडी झालेली आहे। तर तुम्ही अशी इडली चटणी बनवा, खा आणि एन्जॉय करा। नक्की अशी इडली चटणी
आणि एकदा तुम्ही बनवून बघा। आता आपल्याला ह्यामध्ये इडलीच्या आता मी तुम्हाला इडली फ्राय करून दाखवणार आहेत। काही इडल्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। तवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडं एक 2-3 टेबलस्पून मी तेल साईडनी सोडून घेतलेलं आहे। हे आता हे जे इडली आहेत हे आपल्याला अलटून पलटून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती। हे आता लहान मुलांच्या डिमांडप्रमाणे तुम्ही असे इडली फ्राय पण बनवू शकता, अतिशय छान अशा चवीला लागतात। जस्ट सिंपल आहे, इडली तुम्हाला कट करून घ्यायची आहे, तव्यावरती थोडंसं तेलामध्ये आपल्याला हे अलटून पलटून आपल्याला ह्या इडल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। बघा आता साईड बाय साईड आपला दुसरा पदार्थ इडली फ्राय पण रेडी आहे। आता ह्यामध्ये मी एक चव वाढवण्यासाठी थोडासा पेरी पेरी मसाला ॲड केलेला आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तुम्ही असंही खाऊ शकता नुसतं फ्राय केलेल्या इडल्या। बघा आता आपल्या इथे साईड बाय साईड इडली फ्राय पण रेडी झालेली आहे। तर तुम्ही इडली बनवल्यानंतर असे तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल असे इडली फ्राय नक्की करून बघा। तर बघा आपले छान असे पदार्थ इतरही चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, तेही तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।